नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला इडली सांबार आणि चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी पहिल्यांदा आपण मी तांदूळ हे इडलीसाठी भिजत घालणार आहोत। तर तुम्ही इथं तांदूळ अर्धा किलो घेतले, अर्धी वाटी उडदाची डाळ घेतले, त्याच्याहून अर्धी वाटी मसूरची डाळ आणि 1 चमचा मेथी घेतले। तर आपण हे सर्व जिन्नस एकत्र करून एक रात्रभर भिजत घालून ठेवायचे, 5-6 तास धुवून स्वच्छ। आता आपण इडली बनवून घेऊया। तांदूळ भिजत घालून 5 तास बारीक मिक्सरला लावून परत मी 5-7 तासासाठी ठेवले होते। हा बघा, इडलीचं पीठ छान आले। आता आपण इडली बनवून घेऊया। बघू शकता तुम्ही, एकदम छानपैकी इडलीचं पीठ तयार झालंय। हे मिक्सरला लावून घेतलेलं बॅटर, तेव्हा पोहे पण थोडेसे टाकलेले, अर्धी वाटी भिजत घालून मिक्सरला लावून ह्याच्यामध्ये पोहे मिक्स केलेले। त्याच्यानंतर परत मी 5-6 तास ठेवलेलं। आता इडलीचं पीठ छान आलंय। आता आपण डोसा बनवून घेऊया। पॅन ठेवलाय, तापलाय पॅन, डोसा बनवूया। बघू शकता तुम्ही, तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही बनवा, पातळ जाड। बघू शकता तुम्ही, डोसा छान, डोस्याला जाळी आले। थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं। छान आले। आता आपण सांबार बनवूया। त्या सांबारासाठी साहित्य बघा, 1 गाजर, 1 वांग, तुरीची डाळ थोडी घेतले, शेवग्याच्या शेंगा, भोपळा, कांदा 1 टोमॅटो। आता आपण हे कुकरला सर्व साहित्य स्वच्छ धुवून घेऊन 5 शिट्ट्या काढून घेऊया। आता आपण सांबाराला फोडणी देऊया। कढई ठेवले गरम करायला। आता आपण तेल टाकूया कढईमध्ये, 1 चमचा। गॅस फास्ट करते। तेल तापलं की आपण मोहरी टाकूया, अर्धा चमचा मोहरी टाकते। पत्ता टाकले। आता आपण हे लाल मिरची टाकूया, थोडं ढवळून घेते। आपण तिखट मसाला टाकूया, 1 चमचा। सांबार मसाला टाकूया, हळद टाकूया, अर्धा चमचा। चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कुकरला लावलेलं हे सर्व सांबाराचं लावून घेतलेलं ते टाकूया आपण। बघू शकता तुम्ही, छानपैकी आपण मिक्स करून उकळी काढून घेऊया आपण। आता सांबाराला चांगली उकळी आले। आता चवीनुसार मीठ, थोडं गूळ आणि चिंच टाकूया।
परत चांगले 5-10 मिनिटं चांगले उकळून देऊया आपण. की आपला सांबार तयार आहे. बघू शकता तुम्ही आपला सांबार तयार आहे. बघा तुम्ही. आता आपण इडली बनवून घेऊया. छान झाले. आता आपण ओल्या खोबऱ्याची चटणी बनवूया. त्यासाठी बघा साहित्य: अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलंय बारीक तुकडे करून, थोडी कोथिंबीर घेतले, हिरव्या मिरच्या 5-7 घेतल्या, लसूण घेतल्यात 2-4 पाकळ्या, थोडंसं अद्रक घेतलंय, चण्याच्या डाळी घेतल्यात, 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ घेतलंय चवीनुसार. आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आता आपली चटणी तयार आहे. मिक्सरला लावून घेतले बारीक करून. बघू शकता तुम्ही. आता आपण याला तडका देऊया. फोडणी. आता आपण चटणीला फोडणी देऊया. तेल टाकले थोडंसं. गरम झाले. थोडंसं जिरं टाकूया. थोडी मोहरी टाकूया. अर्धा चमचा कढीपत्ता. बघू शकता तुम्ही. मस्तपैकी फोडणी दिली चटणीला. आता आपली चटणी तयार आहे. आता आपण इडली बनवायला घेऊया. आपलं आता इडली, सांबार, डोसा आणि चटणी तयार आहे.